बॅच ची विद्यार्थिनी. मी तर 10वीत 5 डिसेंबरमध्ये जॉईन झाले क्लासला आणि तेव्हापासून बघते, पहिल्यापासूनच माहिती आहे की सर किती चांगलं मॅथ्स शिकवतात. माझ्या घरातल्या पण 2 दीदी, म्हणजे माझ्या घरातले सर्व मोठे भावंड बहिणी सगळी इथूनच शिकून गेले. सरांची पहिल्या बॅचची विद्यार्थिनी माझी दीदी होती आणि दीदी तर मला सारखी सांगायची की सर खूप चांगले, किती छान मॅथ्स शिकवतात आणि तुझं तर मॅथ्स चांगलंच आहे, त्यामुळे तू तर तिथं केलंच पाहिजेस. पण मला असं वाटतं की मी खूपच उशीर केला ह्या क्लासमध्ये येण्यासाठी. ह्या क्लासमध्ये आल्यानंतर ना खूप काही शिकायला भेटलं. सर फक्त मॅथ्सच नाही की बाकीचं सर्व आपण जीवनात कसं राहिलं पाहिजे, आपण आईवडिलांचे कष्ट बघितले पाहिजे, परत आपण मनात ठरवलं तर आपण सर्व करू शकतो. मॅथ्सचं जे सरांचे जे ॲक्टिव्हिटी असतात, मॅथ्सचं एक्झिबिशन झालं. ते एक्झिबिशन रविवारी होतं आणि सर मला शुक्रवारी म्हणले की तू करू शकतेस, तू करच. मग मी केलं. ते 2 दिवसात कंप्लीट करून मी ते एक्झिबिशनमध्ये मांडलं आणि सरांचा फुल सपोर्ट होता की तू करू शकतेस, तुझ्यात तेवढी हिंमत आहे, तू करू शकतेस. असा सपोर्ट भेटल्यामुळे मी पण ते केलं आणि शेवटी नंतर त्या कष्टाचं चीज म्हटलं तर मला फर्स्ट प्राईज भेटलं त्या एक्झिबिशनमध्ये. तर एवढंच सांगते की सर आहेत की नाही, जसे आपले आई वडील आपल्याला सांगत असतात की तू कधीच मागं पडू नको, तुझ्या पुढे खूप अडथळे आले तरी तू कधीच मागं हटू नको, जात राहा. तसं सरांनी केले. सर अगदी घरातल्यासारखे सर्वांसाठी असतात. सर सगळ्यांना चांगलं मॅथ्सबद्दल काही ट्रिक्स खूप चांगल्या आहेत सरांच्या आणि सर खूप चांगले. या आयुष्यात आपल्या आई वडिलांनंतर कोण मला चांगला असेल व्यक्ती तर ते सर आहेत आणि सरांकडून खूप शिकण्यासारखं आहे.